डोंगराचा राजा लाईव्ह मध्ये मी विजया आपले सर्वांचे स्वागत करते। पाहुयात एक महत्त्वाची बातमी। मी तुमच्या गावात निधी देताना एकच बघितलं, हा माझ्या बीड जिल्ह्याचा माणूस आहे, हा माझ्या मातेचा माणूस आहे, मी त्याच्या जातीचा विचार केला। प्रत्येक गावात निधी देत असताना विचारलं नाही 12 मत आहेत गोपीनाथ मुंडेंना, 12 सुरेश दत्तांच्या विरोधात जी निवडणूक लढले, काय गाईचा गोठा काहीतरी गाव आहे, काहीतरी नाव आहे, गोठा नाव आहे तसं। मी काल सभा घेतली आणि त्या सभामध्ये मी अशा गावांना विचारलं की तुमच्या गावात किती मत आहेत गोपीनाथ मुंडेला, 12 मत, 13 मत। अशा गावांना 25-25 कोटीचा रस्ते मी त्या गावापर्यंत पोहोचवले। मी मतदान देताना विचार केला, हे माझ्या बीडच्या मातीचे लोक आहेत, मी निधी देताना तुम्ही मतदान देताना काय विचार करणार, हा माझा साधा सवाल तुम्हाला। साधा सवाल आहे, विकास तुमच्या घरापर्यंत येत असेल, विकास देताना मतदान तुम्ही भाजपला केलं का आम्ही विचारलं नाही, आम्ही मतदान तुम्ही कोणाला केलं विचारलं नाही, तुम्ही या गावामध्ये काय जातीचं समीकरण विचारलं नाही। कारण मुंडे साहेबांनी आम्हाला हे कधी शिकवलंच नाही। एक घाणेरडं राजकारण, ज्यांना विकास करता येत नाही ते करतात। मग मला मतदान देताना माझ्या बहिणीला मतदान देणारा तुम्ही विचारणार आहेत का? मला 2च जाती माहिती, एक महिला आणि एक पुरुष। ती महिला माझ्या पाठीमागे उभारणार आहे, एक महिला पालकमंत्री या जिल्ह्याला लाभलेली आहे, विकासाचा एक महामेरू आम्ही निर्माण केला। एक महिला खासदार या जिल्ह्याला लाभली। किती बचत गटाची निर्मिती झाली तुमच्या भागात? बचत गट आहेत का? हात वर करा बरं, बचत गटाचे अध्यक्ष कधी झाले तुमचे बचत गट? 2 वर्ष झाले। त्याच्या आधी झाले का? पंकजाताईच्या मंत्रालयाच्या उमेदच्या महिला इथे आले का? सीआरपी आले का? आले? कोण सीआरपी आहे? उभे राहा। कधी झाली सीआरपी? 2017 मध्ये 30,000 बचत गट मी निर्माण केले। त्या महिला बचत गटाच्या महिला काम करतात आणि कोट्यावधी रुपयाचा निधी यांना दिला जाणार आहे आणि दिला गेलेला सुद्धा आहे। या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम करतायत। बसा बेटा, कोणाला विचारलं नाही आम्ही, मी महिलांचा विकास करते। स्त्री जन्माचा दर बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही मंत्री झाले त्याच्यापेक्षा आज किती वाढले? 801 मुली होत्या 1000 मुलाच्या मागे, आज 1000 मुलाच्या मागे 926 मुली आहेत। हे माझ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं जाळे 1 किलोमीटर रस्ता नाही जाते नाही, तर पहिले 1 किलोमीटर रस्ता आम्हाला नव्हता, आता 1 किलोमीटर रस्ता शिल्लक राहिलेला आहे। एवढी सेवा। तुम्ही माझ्या घरी आलात का? माझ्या उमरे भिजवले का? माझ्या पाया पडलात का? मी तुम्हाला काही माझं सांगितलं, माझा सत्कार करा, मला पैठणी नेसवा, काहीतरी मागितलं का? साधं उद्घाटनाचा नारळ सुद्धा मी फोडायला आले नाही, कारण मला झपाटलं होतं विकास विकास विकास। 40 वर्ष या लोकांनी मुंडे साहेबांना साथ दिली, यांचे पाय कशाने धुवून फायदा नाही, यांच्या पायावर विकासाचा अभिषेक केला पाहिजे, हे माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण केलं। 4 वर्ष सत्ता लाभली, पण कधी पण मी त्या सत्तेचा अहंकार मला झाला नाही, मला सत्ता उपभोगायला वेळच मिळाला नाही, मी सामान्य माणसातच राहिले। आणि माझ्या बहिणीच्या या निवडणुकीमध्ये आज मी गावोगावी जाते, छोट्या सभा घेते, विकास लोकांना भेटते। मी प्रीतमताईंना मतदान मागायला लागले आहे। प्रीतमताई उमेदवार म्हणून पात्र नाहीत असं आमचे बंधू धनंजय मुंडे म्हणतात। तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, कोणता उमेदवार पात्र आहे आणि कोणता उमेदवार अपात्र आहे? अरे तुम्ही बाहेर जाऊन उमेदवारांचे प्रचार करताय, अरे काय काय उमेदवार दिलेत राष्ट्रवादीने, सगळ्या राज्यामध्ये काँग्रेसला तर उमेदवारच सापडेना, अशी परिस्थिती झाली आहे। देशामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता येणार आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि बीड जिल्ह्याचा आशीर्वाद आणि पुण्याई मिळाल्यावर देशामध्ये सत्ता प्राप्त होते। मुंडे साहेब पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा सत्ता नव्हती, तरी मुंडे साहेबांनी 200 कोटी रुपये रेल्वेला आणले आणि मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जिल्ह्यातून नरेंद्र मोदींनी शब्द दिला आणि मुंडे साहेबांची पुण्यतिथी 3 जूनला होती, 2 जूनला नरेंद्र मोदींनी मीटिंग घेतली आणि रेल्वेला 2800 कोटी रुपये बजेट दिला। आता रेल्वे बीडच्या थोडं 21-25 किलोमीटर पुढे आहे। जून मध्ये रेल्वे बीडमध्ये येणार आहे। राष्ट्रवादीवाले टीका करतात, आणली का रेल्वे? आता मी म्हणलं, तुम्ही रुपया खर्चला नाही, तुम्ही काही केलं नाही, आम्ही 2800 कोटी खर्चले, रेल्वे थोडी अर्धा फरलांग दूर आहे, 1 महिना उशीर झाला म्हणून हे लोक एवढे वेळे नाहीत पाळायला आम्हाला, तुम्ही काय केलं याचा हिशोब मागतील। आम्ही रेल्वे आणली, महामार्ग आणले, बचत गटाचं जाळं केलं, पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या, रस्ते केले, विकास केला, शाळा बांधल्या, काय नाही केलं। आणि ते सगळं केल्यानंतर आज यांच्याकडे तोंड नाही कोणताही मुद्दा मांडायला। हे लोक असेच विचारी बीड या जिल्ह्यामध्ये रोवतील। माझ्या जिल्ह्याची पुढची पिढी
ही चांगली नांदावी, जातीपातीच्या धर्माच्या भिंती तोडून नांदावी ही माझी अपेक्षा आहे. या जसे झेंड्याचे रंग आहेत तसं या झेंड्याचा एक रंग होऊन त्याच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा ही माझी अपेक्षा आहे. म्हणून आज मी प्रीतमताईंना तुमच्या ओटीमध्ये घालून चाललेली आहे. माझ्या बहिणीला, बहीण धाकटी बहीण लेक असते, लेक, माझ्या बहिणीला तुमच्या ओटीत टाकले. मी तुमच्या ओटीला विचारलं नाही ती जय मल्हार म्हणते, जय जिजाऊ म्हणते, ती जय भीम म्हणते. मी विचारलं नाही ती जय सेवालाल म्हणते. मी विचारलं नाही कारण मी कधी तुम्हाला विचारलंच नाही की कोणत्या जातीचे तुम्ही माझ्या मातीचे. हे माझं तुमचं नातं आहे. त्यामुळे तुमच्या ओटीत प्रीतमताईला मी टाकलेलं आहे. प्रीतमताईला निवडून आणण्याची जबाबदारी ती तुमच्यावर मी देत आहे. राष्ट्रवादीने काहीही केलं तरीही माझ्या बीड जिल्ह्याने ज्यांनी परांजपें सारखा खासदार दिला, बुरांडेंना खासदार केलं, कम्युनिस्ट विचारसरणीला सुद्धा ताकद दिली, माझ्या बीड जिल्ह्याने केशरकाकू क्षीरसागरांना खासदार केलं, त्या बीड जिल्ह्याने रजनीताई पाटलांना खासदार केलं, या बीड जिल्ह्याने मुंडे साहेबांना खासदार केलं. म्हणजे इतके विविध रंगाचे लोक या बीड जिल्ह्याने खासदार केले. हा बीड जिल्हा जातीवादी जिल्हा नाहीये असा प्रचार या राज्यामध्ये होणार नाही. या बीड जिल्हा हा विकासाच्या पाठीमागे होणार नाही. आणि गोपीनाथ मुंडेंना तुम्ही 2 वेळा खासदार केलं, त्यांची मान राखली. बाप वारल्यामुळे लेकरू राजकारणात आलं, दुःख होतं. मुंडे साहेब वारून महिनाही झाला नव्हता. बीड जिल्ह्याचे लोक म्हणले की आम्ही दुसऱ्या कोणाला मतदान करणार नाही, आम्हाला मुंडे साहेबांच्या परिवारातलाच उमेदवार पाहिजे. राष्ट्रवादीच्या कूट कारस्थान करणाऱ्या लोकांनी म्हणले की आम्ही मुंडे साहेबांच्या परिवारातला उमेदवार जर आला तर आम्ही बिनविरोध सीट देऊ, आम्ही उभारणार नाही, आणि भागून काँग्रेसला उभं केलं. असे धंदे केले आम्ही. पण प्रीतमताईंना उभं करेन असं त्यांना वाटलंच नाही. त्यांना वाटलं मी वर उभी राहिले म्हणजे यांना रान मोकळं खाली. पण मी असं करू शकत नाही, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडू शकत नाही. आणि म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं आणि मी राजकारणात राज्याच्या राहिले. म्हणून या भागाच्या विकासाची सेवा मी आणखी जोरात करू शकले. आणि म्हणून तुम्ही माझ्या बहिणीला ओटीत घ्या आणि तिला आशीर्वाद द्या. 18 तारखेला सगळ्या भिंती जुगारून फक्त खड्ड्यात ज्यांनी विकास घातला त्या राष्ट्रवादीला खड्ड्यात गेला, आणि ज्यांनी प्रीतमताईंनी विकास राज्याच्या महामार्गावर, देशाच्या महामार्गावर आणला, त्या बीड जिल्ह्याला महामार्गावर आणलं. त्या महामार्गावर विकास आपल्या आणणाऱ्या प्रीतमताईला प्रचंड मताने विजयी करा असं आपल्याला आवाहन करते. हात जोडून नम्र विनंती करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.